1 ते 17 लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. ऐकताना ती वचनं लगेच आमच्या जीवनात कार्य करतात, कारण प्रत्येक वचन हे कसं आहे, जिवंत आहे. बेथाणी येथील लाजार नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधित तेल लावले, अलबास्त्र पोपी ज्याच्या पायावर तिने ओतली होती सुगंधित द्रव्याची, तिची मरिया, व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले आणि ते अलबास्त्र सुगंधित द्रव्य त्याच्या पायावर ओतून तिने त्याचे पाय धुतले आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले. तिचा हा आजारी पडलेला लाजारस भाऊ. म्हणून या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले, त्याला निरोप पाठवला, कुणाला, येशू ख्रिस्ताला, की प्रभूजी ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. त्याच्यावर ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ना, तो लाजारस, तो आजारी आहे. बघा, निरोप पाठवताना त्यांनी कसा पाठवला, काय आठवण करून दिली. हे ऐकून येशू म्हणाला, हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी. त्यानं शब्द काय काढला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी. हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्या योग्य देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. देवाचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त, याचे गौरव व्हावे यासाठी आहे. मार्था तिची बहीण व लाजार यांच्यावर प्रभूची प्रीती होती. परत शब्द आलेला आहे, प्रभूची त्यांच्यावर प्रीती होती, म्हणजे हे सत्य होतं, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले. तरी 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 तो होता त्या ठिकाणी आणखी 2 दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊया. शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार करावास पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तिथे जात आहात. येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाही. दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या खाली उजेड नसतो. हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजारस झोपला आहे. आपला मित्र लाजारस झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो. यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी, त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल. येशू त्याच्या मरणाविषयी हे बोलला होता, परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजार मेला आहे. आणि पहिलं काय म्हटलं होतं, येशू ख्रिस्त, हा आजार परमेश्वराच्या गौरवासाठी आहे, मरणासाठी नाही. लक्षात ठेवा. आणि मी तेथे नव्हतो, म्हणजे लाजार ज्या वेळेला मेला त्यावेळेला मी तिथे नव्हतो. मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यासाठी आनंद वाटतो. एक माणूस मेला, जवळचा माणूस, ज्याच्यावर तो प्रेम करतो आणि त्याच्याबद्दल देवादिदेव परमेश्वर येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी तिथे नव्हतो, याचा मला आनंद वाटतो. कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. कारण माझी अशी इच्छा आहे तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ. तेव्हा दिदूम म्हटलेला थोमा, दिदूम म्हणजे जुळा, दिदूम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपण त्याच्याबरोबर मरावयास जाऊ. बघा, संगीत चालणारे देवाचे सेवक पण किती कुचके असतात. असेही लोक पास्टरांच्या जीवनामध्ये असतात. तुम्ही देवाचं कार्य करताना तुम्हालाही असे लोक अनुभवायला येतील. म्हणून त्याने थोमाला घेतलं नाही असं नाही केलं, त्याला तुच्छ लेखलं नाही, त्याला घेऊन गेला, त्याच्यावर चिडला नाही. येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहे. कबरेत ठेवून 4 दिवस झाले, मरून 4 दिवस झाले. आता तोच योहानाचा अध्याय 11, पण पुढचे वचन डायरेक्ट घेतली मी 23 ते 27. येशूने तिला म्हटले, म्हणजे मार्थेला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या
त्या दिवशी पुनरुत्थानाच्या दिवशी निश्चितपणे उठेल हे मला माहित आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर ठेवतो तो कधीही मरणार नाही. तो सार्वकालिक मृत्यूबद्दल बोलत होता, शरीराच्या मृत्यूबद्दल नव्हे. ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी. इथं तिने तिचा विश्वास सांगितला. जगात येणारा जो देवाचा प्रभू येशू ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरते. तिनं विश्वास धरला, ती बोलली. या ठिकाणी लक्षात ठेवा, विसरू नका. योहानाचा 11वा अध्याय 32-46. योहानाचा 11वा अध्याय 32-46. मग येशू होता तेथे. मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. परत ती म्हटली, प्रभूजी, येथे जर आपण असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला व तिच्या बरोबर असलेल्या यहुदी लोकांना रडताना पाहून आत्म्यात कळवळला. तो आत्म्यात कळवळला व विव्हळला. म्हणजे त्याचं किती प्रेम होतं. आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, येऊन पहा. येशू रडला. कुठेही बायबलमध्ये दिलेलं नाही येशू रडला. यावरून यहुदी म्हणाले, पहा याचे किती प्रेम होते. परंतु त्यातील कित्येक जण म्हणाले, ज्याने आंधळ्यांचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती का? कित्येक जण म्हणाले. लक्ष देऊ नाही का? येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवली होती. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, गुरुजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहे. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते का? यावरून त्यांनी तिच्या या बोलण्यावर त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टीवर करून म्हटले, त्यांनी इथं प्रार्थना केली, हे बाप्पा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहित आहे मी की सर्वदा तू माझे ऐकतो. तरी जो समुदाय सभोवताली उभा आहे त्यांच्याकरिता मी बोलतो, यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजारसा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्याला म्हटले, त्याला मोकळे करून जाऊ द्या. मरियेने कडे आलेल्या यहुद्यांनी ज्यांनी हे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण कित्येकांनी पुरुषांकडे जाऊन येशूने काय केले ते सांगितले. माझ्या प्रियांनो, लक्षात घ्या, पूर्ण स्टोरी तुमच्यासमोर मी वाचलेली आहे. लाजारसाला 2 बहिणी होत्या, मार्था आणि मरिया. लाजारस, मार्था आणि मरिया त्याच्यावर प्रेम करणाऱ्या होत्या, त्याला जीव लावणाऱ्या होत्या. आणि येशू तुमच्यावर प्रेम करत होता, लाजारसवर, मार्थावर आणि मरियावर. एक फॅमिली कनेक्शन, एक फॅमिली फ्रेंड म्हणून त्या त्यांच्या संगती होत्या. जवळचं नातं त्या त्यांच्या संगती येशू ख्रिस्ताचं होतं. कारण आपल्याला त्याच्यात दिसतं, तो त्यांच्यासाठी विव्हळला, कळवळला आणि तो रडला. कुठंच बायबलमध्ये दिलं नाही, कोणत्याच त्याच्यामध्ये नाही. त्याला एवढं मारलं, एवढा त्रास दिला, उसावर दिला, कुठेही तो रडला नाही. परंतु तो या ठिकाणी रडला. ज्यावेळेला म्हणजे त्या लाजारसावर त्याचं किती प्रेम होतं, त्या मार्था मरियावर त्याचं किती प्रेम होतं हे आपल्याला लक्षात येतं. तीच ती मरिया जिनं 300 रुपयाची माफी त्या काळामध्ये सुगंधी द्रव्याची वाटली गेली, अलाबास्त्र कुठे घेतली आणि त्याच्या पायावर ओढली आणि आपल्या स्वतःच्या केसाने ते पाय धुतले. आणि असं म्हटलं येशू ख्रिस्तानं की हे जिथे जिथं सुवार्ता सांगितली
वाचली जाईल तिथे तिथे हे नमूद केलं जाईल तिनं केलेलं कृत्य, कारण त्याच्या मृत्यूच्या आधी तिनं त्याच्यासाठी हे कृत्य केलेलं होतं. असं असताना म्हणजे एवढी जवळीक असताना, त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दलची जाणीव त्यांना होत असताना येशू ख्रिस्ताला त्यांनी सांगितलं की ज्याच्यावर तुझं प्रेम आहे, ज्याच्यावर तू प्रेम करतोस तो आजारी आहे. आणि तरी देखील येशू ख्रिस्त आला नाही. माझ्या प्रियानो, तरी देखील येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला नाही. एवढा प्रेम करणारा बहिणींवर, त्या भावावर, आणि तरी देखील तो त्या ठिकाणी आला नाही. त्याला काहीच वाटलं नाही की आपण यावं, आपल्याला कळालंय, बातमी लागलेली होती, त्याला सांगितलेलं होतं. ते त्याची वाट पाहत होते. मार्था त्याची वाट पाहत होती, मरिया वाट पाहत होती, लाझारस वाट पाहत होता. आजार वाढत चाललेला होता. त्यांना येशूने केलेले चमत्कार माहिती होते, त्यांच्या नातेवाईकांना येशूने केलेले चमत्कार माहिती होते, त्यांच्या शेजारच्या बाजारांना तो चमत्कार करणारा आहे हे माहिती होतं. त्या घरात त्याचं कितीतरी वेळेला येणं जाणं झालेलं असेल, तो त्यांच्या घरी जात येत असेल. त्यांना माहिती होतं त्या गावामध्ये तो सतत जात होता आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं त्या ठिकाणी तो जात होता, ते पाहत होते. त्यांना ते माहिती होतं. असं असताना देखील तो त्या ठिकाणी जात होता, येत होता, त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आणि असं असताना देखील तो त्या ठिकाणी पोहोचलेला नव्हता. तो त्या ठिकाणी गेला नाही. माझ्या प्रियांनो, त्याने अनेकांचे रोग बरे केले होते. आंधळ्यांना दृष्टी आली होती, लंगडे पायाला लागलेले होते, तुकडेकरी बरे झालेले होते, कुष्ठरोग ज्यांना झालेला होता ते कुष्ठरोगी बरे झाले होते, ज्यांच्याबद्दल आशा नव्हती. अनेकांचे भूत काढलेली होती त्यांनी. याईराची कन्या उठून उभी राहिली होती. 38 वर्षाचा तुकडेकरी जो कधीच बरा होऊ शकणार नाही. 38 वर्ष तो त्या तळ्याजवळ होता, बेतसैदा तळ्याजवळ, आणि तरी देखील तो मरणारा होता. माझ्या प्रियांनो, 12 वर्ष ज्या स्त्रीला रक्तस्राव होत होता, म्हणजे 144 महिने, 144 महिने कंटिन्यू रक्तप्रवाह, 4 दिवस महिन्यातले स्त्री सहन करू शकत नाही, गळून जाते. तर तिथं 144 महिने सतत रक्तप्रवाह वाहत असलेल्या त्या स्त्रीने त्याने बरं केलं. ती स्त्री त्याच्या फक्त गोंड्याला स्पर्श केला आणि तिला बरं वाटलं. फक्त गोंड्याला स्पर्श केला आणि तिला बरं वाटलं. माझ्या प्रियानो, फक्त गोंड्याला स्पर्श करून ती आरोग्य प्राप्त केलेली होती. असे कितीतरी जण बरे होत होते. जे त्याला स्पर्श करत होते ते बरे होते. तो ज्यांना स्पर्श करत होता ते बरे होत होते. शताधिपतीचा मुलगा, त्याला तर परमेश्वरानं त्याच ठिकाणून आज्ञा केली आणि तो घरामध्ये तिचा बरा झाला. हे सगळीकडे पसरलेलं होतं, हे सगळ्यांना माहिती होतं. आणि हा लाझारस, ही मार्था आणि मरिया हे तो त्याच्या जवळचे लोक होते. माझ्या प्रियांनो, ते सगळ्यांना सांगत असतील ज्या वेळेला त्याचा भाव आजारी पडला, त्यावेळेला लोक त्याच्या घरी भेटायला येत असतील, त्यावेळेला ते विचारत असतील, येशू ख्रिस्ताला कळवलं का, त्याला सांगितलं का,
अहो तो तर तुमच्या घरातला, तो आला नाही का? मग त्यांनी सांगितलं नाही नाही लाजारस त्याचा लाडका आहे, आमच्यावर त्याचा खूप जीव आहे, आमचा जवळचा संबंध आहे. अहो येशू ख्रिस्ताला आता आम्ही निरोप पाठवलाय, आता त्याला कळालं, त्याला कळाल्याबरोबर आमचा लाजारस बरा होईल. कळाल्याबरोबर जसा शतावधीचा मुलगा, शताधिपतीचा मुलगा बरा झाला, तसा हा पण बरा होईल, लगेचच बरा होईल. परंतु तसं झालं नाही, तसं झालं नाही. शताधिपतीचा मुलगा बरा होईल, तसं झालं नाही. काही अर्थात नाही. येशू ख्रिस्त स्वतः येईल, कारण आम्ही त्याच्या जवळचे, आमचा कुटुंबाचा फॅमिलीचा संबंध आहे त्याच्यासाठी खूप जवळचा संबंध आहे, खूप नातेसंबंधाचा खूप जवळचा आहे. त्याच्यामुळे तो येणारच आणि लाजारस आमचा बरा होणारच. आला नाही, आजार वाढत चालला, आला नाही. लोक भेटायला येत आहेत, आजार वाढतोय तरी देखील आला नाही. इतका वाढला तरी आला नाही. इतका वाढला की तो मरण पावला. लोक काय बोलले असतील, अरे येशू ख्रिस्त लोकांवर प्रेम करत होता, त्यांना फक्त दाखवत होता, ह्यांच्यावर काही प्रेम करत नव्हता. कसं बघितलं असेल त्याने त्यांच्यावर? अरे एवढे आम्हाला सांगत होते जवळचा संबंध, आमचा कुटुंबाचा संबंध आहे, आम्ही खूप जवळचे आहोत. आणि तो येशूने तर येऊन डुलकून बघितला नाही, आजारी होता, शेवटी मेला तरी आला नाही. त्या दोघींना काय वाटलं असेल? त्यांना खात्री होती, त्यांना विश्वास होता तो आमच्यावर प्रेम करतो, तो आमच्या भावावर प्रेम करतो, विश्वास होता, तरी तो आला नाही. परिस्थिती कशी होती बघा प्रियांनो. सगळ्यांना तो बरं करत फिरत होता, सगळ्यांना आरोग्य देत फिरत होता, चमत्कार करत होता, पाण्यावर चालत होता, वादळ शांत करत होता. आणि तरी देखील तो आला नाही. माझ्या प्रियांनो, त्या दोघी खचून गेल्या असणार, लोकांचे त्यांच्याकडे बघण्याची नजर बदललेली असणार. लोक काही म्हणत असतील, अरे इतके पापी आहेत का, इतके वाईट आहेत का हे लोक, निश्चितपणे यांच्याकडे काहीतरी चूक असणार. तेवढा मोठा मसीहा, एवढा सगळ्यांना बरं करणारा, शब्द बोलला तरी लोक बरे होत होते, त्याला वस्त्राला स्पर्श करणारे बरे होत होते, जो त्यांना स्पर्श करेल ते बरे होत होते. मग हे लोक बरे झाले नाही म्हणजेच काहीतरी, या लोकांमध्ये काहीतरी खोट असणार, हे धार्मिक नसणार. किती काय काय चर्चा त्या गावात झाल्या असतील, काय चर्चा झाल्या असतील. मरण पावला, पहिला दिवस गेला तरी आला नाही. अरे कबरेत ठेवायला देखील आला नाही, फिनरलच्या वेळेला शेवटचा देखील आला नाही तोंड बघायला. येऊ शकला असता, आला नाही. दुसरा दिवस झाला तरी आला नाही. अरे तिसरा दिवस झाला, ऍटलिस्ट त्या दोघींचं सांत्वन करायला तरी माणुसकी म्हणून येईल, नाही आला. चौथ्या दिवशी आला. लोक काय विचार करत असतील? अशा परिस्थितीत मार्था मरिया तो आला म्हणून विश्वासाने धावत गेल्या. माझ्या प्रियांनो, त्या धावत गेल्या, त्या धावत गेल्या. आणि त्यांनी सांगितलं, येशूने ज्या वेळेला विचारलं त्याला कोठे ठेवलं आहे, ती कबर दाखवा, मला तिथे न्या, तर ती त्याला म्हटली, नको, आता वास सुटला असेल, आता ती बॉडी सडली असेल. माझ्या प्रियांनो, तिसऱ्या दिवसानंतर बॉडी फुगते, माहितीये तुम्हाला, शरीर फुगतं, नाकात तोंडातून रक्त यायला लागतं, हाड फुटतं, सगळं शेपोट फुटतं आणि ते झिजण्याची सडण्याची क्रिया, त्याच्यामध्ये कृमी आळ्या होण्याची क्रिया सुरू होते. वास अतिशय घाणेरडा येतो. आणि असं असताना ही क्रिया चालू झालेली आहे हे माहिती असताना येशू ख्रिस्त त्या कबरेजवळ गेला. लक्षात घ्या,
त्यानं तिला तिथं सांगितलं, मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत आहे तो मरणार नाही. तो सार्वकालिक मृत्यूबद्दल बोलत होता, पण आजूबाजूचे लोक हे सगळं ऐकत होते. सगळे एकमेकांमध्ये कुजबुजत असणार. वास येत असेल आता, काही त्याचा आत्माही राहिलेला नाहीये त्याच्यामध्ये, पूर्ण मेलाय तो, आणि त्याला 4 दिवस होऊन गेले, आणि आता काय करणार, आता कसं होणार, आणि आता काय प्रीती दाखवतायत, आणि आता काय आला येशू ख्रिस्त. बिचाऱ्या बहिणी, बिचारे हे लोक, बिचारा तो लाजारस, सगळेजण दयेच्या भावनेनं, कुत्सितपणानं, काही जण टिंगल उडवण्याच्या दृष्टीनं सगळेजण पाहत असतात. कारण त्याचेच शिष्य येताना थोमा काय म्हटला, चला आपणही मरायला जाऊ, कुचक्यात बोललेला होता. त्याच्या शिष्याला तो काय म्हटला, मला आनंद वाटतो मी त्या ठिकाणी नाहीये. तो मरतो त्यावेळेला, मेला त्यावेळेला, कारण मला तुमच्याविषयी मला आनंद वाटतो. तुम्ही विश्वासात वाढावं म्हणून मला आनंद वाटतो. अरे रे, मेला तरी आला नाही, आला तर 4 दिवसाने आला, सडायला लागलं त्यावेळेला आला, जेव्हा काही करता येत नाही, जेव्हा काहीच होऊ शकत नाही, जेव्हा आशा संपलेली आहे, जेव्हा काहीच घडणार नाही, त्यावेळेला तो त्या ठिकाणी आलेला आहे. ज्यावेळेला त्यांनी दुःख सहन केलं, रडून थकल्या 3 दिवस, तो मेला. 3 दिवसानंतर लोक फुलं टाकायला जातात माहिती ना. 3 दिवसानंतर सगळे त्याचे कपडे बिपडे सगळ्या गोष्टी घरातल्या बाहेर निघतात, आणि आता तो आलेला आहे. मार्थेनं मरियेनं कुरकुर केली नाही, ती फक्त म्हटली, तुम्ही इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. पण ती कुरकुरली नाही, तिने त्याला दोष दिले नाही, तिने त्याचा राग केला नाही. जा, तुम्ही का आला नाही, तो कटापट करतात, माझ्या भावाला बरं करायला तुम्हाला येत आलं नाही का, काही म्हटली नाही. काहीच नेगेटिव्ह, कोणतेच नेगेटिव्ह वर्ड्स तिने काढले नाही, नकारार्थी शब्द तिने काढले नाही, कोणतेच नाही. ती शांत होती. मार्था शांत होती, मरिया शांत होती. येशूला दोष दिला नाही, का म्हणून उत्तर विचारलं नाही, का आमच्याच जीवनात झालं असं, आणि तुझ्यावर विश्वास ठेवत होता येशू, काच आम्हाला सहन करावं लागलं, काच आमचा भाऊ जो मरण्यासारखा नव्हता तो काच आजारी पडून लगेचच मेला, का झालं, काहीच विचारलं नाही, आक्रोश केला नाही, त्याला कुठं दोष लावला नाही, कुठं चिडल्या नाही, शांत होत्या त्या, शांत होत्या. का वागला येशू ख्रिस्त असं, का केलं त्याने असं, का त्याला मार्थाची मरेची दया वाटली नाही, का त्यांना का रडू दिलं, का शोक करू दिला, का तो 4थ्या दिवसानंतर आला. त्यानं एवढं दुर्लक्ष केलं, त्यानं हेतू पुरस्सर विलंब लावला, हेतू पुरस्सर त्याने विलंब लावला, दुर्लक्ष केलं. त्याला माहिती होतं तो आजारी, ज्यावेळेला तो मेला त्यावेळेला देखील त्याला माहिती होतं. तो म्हटला तो झोपला आहे, आणि तो त्याच्या मरणाबद्दल बोलला असं शास्त्रात नमूद केलेलं आहे. म्हणजे त्याला पूर्ण माहिती होतं की तो मेलेला आहे, तरी देखील तो आला नाही. एवढं प्रेम होतं, कारण स्पष्ट सांगितलं, तो कळवळला, तो रडला. मग एवढं जर प्रेम होतं तरी देखील परमेश्वर येशू ख्रिस्त का आला नाही, का थांबला तो. एवढं त्याचं प्रेम होतं, तो थांबला. त्याने धोंड सरकवायला लावली, धोंड सरकवायला लावल्याच्या नंतर त्याने प्रार्थना केली. आपण ती प्रार्थना परत एकदा ऐकू. येशूने प्रार्थना केली, हे बाप्पा तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतो, तरी जो लोक समुदाय सभोवती उभा आहे, लोक समुदाय निंदा करणारा, टिंगल उडवणारा, अति दुःखी झालेला, अति निराश झालेला, हरलेला,
कष्टी झालेला असा जमा होता. त्यांच्याकरिता मी बोलतो यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. लक्षात घ्या, त्या बोलणाऱ्यांमध्ये त्या असभोवताली असणाऱ्या लोकांसाठी मी प्रार्थना मोठ्याने करतो. त्याने मोठ्याने प्रार्थना केली, लोकांनी ऐकावं म्हणून त्यांनी प्रार्थना केली. लक्षात ठेवा. आणि त्यानं ती प्रार्थना केली. त्यावेळेला त्याचे शिष्य आजूबाजूला होते, सभोवतालच्या लोकांना. त्या मार्था मरियेचे शेजारी, फ्रेंड, नातेवाईक, सगळ्या अवतीभोवतीचे लोक त्या ठिकाणी होते. सगळेजण त्या ठिकाणी होते. ते असताना प्रभू येशू ख्रिस्ताने ही प्रार्थना केली आहे. माझ्या प्रियांनो, आशा नव्हती, आशा संपली होती. कुठेही काही घडल असं दिसत नव्हतं. ज्याच्यासाठी प्रार्थना करायची ती, ज्याला बरं करायचं होतं त्यालाच दगडाच्या आत त्या कबरेत ठेवलेलं होतं. दोन लावून टाकलेली होती. त्याचा संबंध सगळ्या जती संपलेला होता. तो मृत्यूत गेलेला होता. आता संपले त्याचं जीवन, त्याचं शरीर सळत चाललेलं आहे. आणि परमेश्वर म्हणतो की मला आनंद वाटला. येशू ख्रिस्त म्हणतो मी त्या ठिकाणी नव्हतो कारण की तुम्ही विश्वास धरावा. म्हणजे जे सभोवतालचे लोक होते त्यांच्यामध्ये मार्था होती, मरिया होती, शिष्य होते, 12 शिष्य होते आणि सभोवतालचे सगळे नातेवाईक सगळे होते. त्यांनी विश्वास धरावा. आणि म्हणून परमेश्वराने विलंब लावला. आजारी असताना आला असता, लक्षात घ्या, आजारी असताना जर तो आला असता तर जसं लंगड्याला बरं केलं, आंधळ्याला बरं केलं, कुष्ठरोगी लोकांना बरं केलं, तसंच लाजारसालाही बरं केलं म्हटले असते. शताधिपतीच्या मुलाला बरं केलं, तसंच लाजारसाला बरं केलं म्हटले असते. पण इथे तो मेला, मृत झाला, संपलं सगळं, आशाच नाही. मेला तर मेला, 4 दिवसांनी म्हणजे सडण्याच्या प्रक्रियेच्या वेळेला तो आला. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त त्यानं स्वतःचं मृत्यूचं भविष्य 3 वेळेला केलेलं होतं. त्यानं मार्थेला सांगितलं मी पुनरुत्थानाने जीवन आहे. आणि तो हे वधस्तंभावर सिद्ध करणार होता की मी कसं पुनरुत्थानाने जीवन आहे, मी कसा मृत्यूची नांगी मोडतो आणि सार्वकालिक जीवन नष्ट करतो आणि सार्वकालिक मृत्यू नष्ट करतो आणि सार्वकालिक जीवन तुम्हाला प्राप्त करून देतो. हे त्याला सिद्ध करायचं होतं वधस्तंभावर. त्या कबरेमधून बाहेर येण्याच्या आधी स्वतः त्या आधी त्यानं सिद्ध केलं की तो पुनरुत्थानाने जीवन आहे. लाजारसाच्या द्वारे लाजारसाला त्यानं उठवलं आणि त्याने सिद्ध करून दाखवलं की जीवन माझ्या हातात आहे, जीवनावर माझा अधिकार आहे, मृत्यूवर माझा अधिकार आहे. हे त्यानं सिद्ध करून दाखवलं. म्हणून हे घडलं. त्यानं सिद्ध करून दाखवलं तोच पुनरुत्थानाने जीवन आहे. त्यानं सिद्ध करून दाखवलं की तो देव आहे, देवाधिदेव. त्याचं दैवत्व त्यानं त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं. त्यानं सिद्ध करून दाखवलं की त्याला परमपवित्र परमेश्वर पित्यानं पाठवलेलं आहे आणि तो देवाचा पुत्र आहे. त्याचं दैवत्व, त्याचा पुत्राचा अधिकार त्यानं त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवला. तो मृत्युंजय होणार आहे त्याची पावती त्यांनी आधीच दिली होती. या ठिकाणी तो कसा विजय मिळवणार आहे पुढे मृत्यूवर याचं प्रचिती त्याने आधीच त्या लोकांना आणून दिली होती. त्याच्या त्याच्या लाजारसाच्या उठण्यातून, लाजारसाला मृत्यूतून त्यानं जे उठवलं त्याच्यातून त्याला त्याचं दैवत्व, त्याचं जीवन आणि पुनरुत्थान तो आहे, जीवनावर आणि मृत्यूवर त्याचा अधिकार आहे हे सिद्ध करायचं होतं. म्हणून त्यानं लाजारसाला मरू दिलं, 4 दिवस त्या कबरेत राहू दिलं आणि नंतर त्यानं लाजारसाला हाक मारली आणि त्याला बाहेर बोलावलं. आणि लाजारस पूर्ण बँडेज बांधलेला, पूर्ण ते बांधून ठेवलेला हातपाय अशा परिस्थितीत तो बाहेर आला. आणि त्याने त्याला म्हटलं त्याला मोकळं करा आणि त्याला
जिवंत झाला. लाजारस मेलेला, 4 दिवस उजत पडलेला, तो जिवंत झाला. माझ्या प्रियानो, हा चमत्कार सगळ्यांना दाखवायचा होता. अशक्य गोष्ट शक्य करायची होती. तिथे देवाचं गौरव होऊ शकत होतं. देवाचं गौरव त्यानं केलं की अशक्य गोष्ट शक्य करणारा परमेश्वर आहे, देवाधिदेव आहे, ज्याचा मृत्यूवर आणि जीवनावर अधिकार आहे, आणि तोच येशू ख्रिस्त आहे. हे त्यानं सिद्ध करून त्या ठिकाणी दाखवलं. त्या ठिकाणी तो म्हटला होता की गौरव व्हावं, परमेश्वराचं गौरव व्हावं म्हणून हा मृत्यू आहे, हा आजार आहे. मरणासाठी हा आजार नाही. शब्द आठवते मी तुम्हाला म्हटलं, लक्षात ठेवा. हा आजार मरणासाठी नाही, तर हा आजार परमेश्वराचं गौरव होण्यासाठी आहे. आणि तो तर मेला, परंतु परमेश्वर त्याला पुन्हा उठवलं लाजारसाला, आणि त्याच्या परत उठण्यानं, जिवंत होण्यानं देवाचं गौरव झालं. आणि शिवाय त्याच्या शिष्यांचा विश्वास वाढावा. तुम्हाला काय म्हटलं होतं, चला आपणही मरायला जाऊ. म्हणजे तो आजारी होता तरी गेला नाही, तो मरू दिला. आता मेल्यानंतर जायचं, चला आपणही मारायला जाऊ. एक तर ते बेथानीमध्ये लोक मारायला टपलेले येशू ख्रिस्ताला. कुचक्यामध्ये तो भरला, अविश्वासाने तो भरला. तो महा अविश्वासूच होता, विश्वासामध्ये दुबळा होता, आणि अविश्वासाने त्याने शब्द काढले. आणि परमेश्वराला त्यांना विश्वासात वाढवायचं होतं, कारण नुसतं आजार बरे होत होते, पण इथं मेलेला फक्त मेलेला नव्हे, तर 4 दिवस त्याची प्रतिक्रिया सुरू झालेला असा हा लाजार त्यानं मृत्यूतून जिवंत केला होता. माझ्या प्रियानं, आज देवाचा आत्मा आमच्याशी काय बोलत आहे याच्यात? परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे? तो देव आहे, तोच एकमेव देव आहे येशू ख्रिस्त. त्याच्या पत्रा कोणी देव नाही. त्याचं दैवत्व तो आम्हाला दाखवत आहे. जीवन आणि मृत्यूवर त्याचा अधिकार आहे, तो आम्हाला दाखवत आहे. तो सार्वकालिक मृत्यू त्याने नष्ट केला आणि सार्वकालिक जीवन दिले आम्हाला. आम्ही जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो मेला असला तरी जगेल. म्हणजे तो पापामुळे मेलेला असला तरी ज्यावेळेला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्यावेळेला त्याच्या रक्ताने त्याचं पाप धुतलं जातं, आणि त्या परमेश्वराची धार्मिकता त्याला प्राप्त होते, आणि सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त होतं. हे शरीर फक्त चेंज करायचं आहे मृत्यूमुळं, आणि शारीरिक मृत्यू, पण आत्मिक मृत्यू कधीच नाही. सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त होतं, हे सिद्ध करायचं आहे. हे तो आज आम्हाला सांगत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, परिस्थिती कशी होती? अवाक्या बाहेर गेलेली होती. परिस्थिती कशी होती? आशाच नव्हती. परिस्थिती कशी होती? आजारी होता, त्याला सांगितलं तुझा प्रिय लाजारस त्याच्यासाठी ये. लोकांना सांगितलं येशू ख्रिस्त आमच्या खूप जवळचा आहे, आमचा खूप जवळचा संबंध आहे, तरी तो आला नाही. तरी तो मेला, तरी तो आला नाही. हे मार्था आणि मरिया सहन करत होत्या. माझ्या प्रियांनो, लक्षात घ्या, देव तुम्हाला सांगते आज, आम्ही पहिलं परमेश्वरामध्ये येतो, त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारतो. त्यावेळेला आम्ही प्रार्थना केली, एक छोटीशी प्रार्थना केली की लगेच परमेश्वर उत्तर देत होता, लगेच ऐकत होता. काय देवाचं सामर्थ्य उतरायचं. मी प्रार्थना केली की लगेच त्यांना उत्तर, मी प्रार्थना केली की ह्यांना उत्तर, मी प्रार्थना केली की देव बरे होत होते, स्तवन झालं की देव बरे होत होते. अरे असे लोकांचे अशुद्ध आत्मे पळून जात होते. माझ्या प्रार्थनेत परमेश्वराने खूप सामर्थ्य दिलं होतं. पण कालावधी हळू 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 पुढे गेला. काळ थांबत नाही कुणासाठी, आणि कालांतराने माझ्या प्रार्थनेची उत्तर मिळण्याची झाली. उपवास केले, पहिलं 1 दिवस उपवास केला तर उत्तर मिळायचं. आता 3 दिवस उपवास केला तर उत्तर नाही मिळालं. आता 7 दिवस उपवास केला, नाही उत्तर मिळालं. आता 21 दिवस उपवास केला, नाही उत्तर मिळालं. आता दिवसातून 7 वेळा प्रार्थना केली गुडघ्यावर जाऊन, उत्तर नाही मिळालं. पास्टरांनी प्रार्थना केली माझ्यासाठी, उत्तर नाही मिळालं. सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली, उत्तर नाही मिळालं. का परमेश्वरा तुम्हाला सोडलं आहेस का? का परमेश्वर माझी परिस्थिती बदलत नाहीये? का मरतातून बाहेर येत नाही? का आजारात
तुमच्या विश्वासाची परीक्षा चालू आहे. परीक्षा सहित आम्ही येतोय आणि परमेश्वर ती परीक्षेतून तुम्हाला जाऊ देतो, कारण त्याला तुम्हाला विश्वासात वाढवायचं आहे. तुम्हाला पुढची स्टेप त्याला द्यायची आहे. किती काळ तुम्ही राहाल, किती काळ जगाल. आता सॉलिड, एकदम सॉलिड, उत्तमात उत्तम पंचप्रकांडाचं भोजन खा. आता ते पचवायला शिकवा. जड अन्न पचवायला शिका. आता विश्वासात खंबीर व्हा. माझा प्रश्न, माझ्या समस्या आता अगदी टेक झालेला असेल. माझी परिस्थिती अशी झाली की त्याला वास सुटला. लोक केस करतात, लोक निंदा करतात, लोक म्हणतात खूप धार्मिक होता ना, खूप धार्मिक नाही, खूप प्रार्थना करायची, खूप देवाचं कार्य करायची ना. मग स्वतःच्या बाहेर येत नाही, मग या प्रॉब्लेममधून बाहेर येऊ शकत नाही, मग तुझा देव येशू ख्रिस्ताला उत्तर देत नाही. अगं उपवास करती, त्या येशूच्या मागं पळती, अरे तो जिवंत देव आहे म्हणून म्हणती, तो तुला उत्तर देत नाही का? आता कुठं गेला तुझा देव? लोक निंदा करतायत, लोक अरे प्रार्थना करतात, टाळ्या वाजून स्तवन करतात, मागतायत देवाकडे, त्यांना उत्तर मिळत नाहीये, यांच्या बाजूने कोणी लढत नाहीये. आता कुठं गेला यांचा? परमेश्वर म्हणतो, या परिस्थितीतून जात असताना मी तुझ्या संगती आहे, मी तुला कधी सोडत नाही, टाकत नाही. माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला परिस्थिती मुक्त झालेली आहे, ज्या वेळेला आशा संपलेली आहे, ज्या वेळेला काहीच जगू शकत नाही, ज्या वेळेला आमचे हात टेकलेले आहेत, ज्या वेळेला आम्ही पूर्ण निर्बळ झालेलो आहोत, ज्या वेळेला आम्ही पूर्ण विकार झालेला आहे, त्यावेळेला देव कार्य तो आम्हाला विश्वासात वाढवतो, कारण तो आमचा विश्वास पाहतो. अशा परिस्थितीत त्याचा धन्यवाद करा. अशा परिस्थितीत त्याचे आभार माना. अशा परिस्थितीत त्याचं स्तवन करा. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराला आरोळी मारा. अशा परिस्थितीत परमेश्वराला आरोळी मारा. अशा परिस्थितीत परमेश्वराला आरोळी मारा. आणि तो तुमची प्रार्थना आहे, तो तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतो. तो म्हणतो, तुमची परिस्थिती किती दयनीय झाली, किती केविलवाणी झाली, सगळे तुम्हाला सोडून गेले, कोणी तुम्हाला आधार राहिला नाही, कोणी तुमच्या प्रश्नांना उत्तर देणारं राहिलं नाही, कोणी तुम्हाला मदत करणारं राहिलं नाही, कोणी तुम्हाला साथ देणारं राहिलं नाही, कोणी तुमची परिस्थिती बदलणारं राहिलं नाही. मी तुमच्या संगती आहे, मी तुमच्या संगती आहे. तुमच्यासाठी मी पृथ्वीवरती पालथी काढेल. तुमच्यासाठी बऱ्या बऱ्यांना मी वागले. तुमच्यासाठी मी पृथ्वी हलवून सोडेल, कारण मी तुमचा जिवंत देव आहे. तो अशक्य गोष्टीला असं नाही म्हणतो, शक्य होईलच रे होईल, होईलच रे होईल. तो म्हणतो, मी तुमचा हात सोडणार नाही. तो तुमच्यासाठी होता, आहे आणि असणार आहे. तो तुमचा हात कदापि सोडणार नाही. आपण गुडघ्यावर येऊया, आपले हात वरती करूया आणि तुमच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक समस्येमध्ये तो तुमच्या संगती आहे. विश्वास ठेवा, त्याला समर्पित व्हा, पूर्ण त्याच्या अधीन आणि स्वाधीन व्हा. स्वतःला त्याच्या हातामध्ये सोपवून द्या. आपले डोळे बंद करा. Oh,
मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। अपनी है आदिया तो करे उनका खैर मकदम, आती है आदिया तो करे उनका खैर मकदम, तूफान से ही काम करने खुदा ने तुम्हें गढ़ा है। मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, तेरा खुदा बड़ा है। अग्नि में तप के सोना है उम्मीद करता, अग्नि में तप के सोना है और उम्मीद करता, स्वर्ग पार करके हिमालय कोई चढ़ाए। आएगी रंग मेहनत आखिर तुम्हारी के दिन, आएगी रंग मेहनत आखिर तुम्हारी के दिन। विशाल तनवर ये बीज जो पड़ा है, मत कहो खुदा मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा यीशु बड़ा है। वो सर्व शक्तियों से जब साथ है हमारे, वो सर्व शक्तियों से जब साथ है हमारे, हर काम उससे हर दिन हुआ बड़ा है। मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मेरा खुदा बड़ा है, मेरा यीशु बड़ा है। वो सर्व शक्तियों से जब साथ है हमारे, सर्व शक्तियों से जब साथ है हमारे, हर काम उसके रहते हर दिन हुआ पड़ा है। कभी ना हार जाना, हिम्मत का तुम बड़ा हो, हजारों कदम बढ़ाने वो सामने खड़ा है, खड़ा है। मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा यीशु बड़ा है, मेरा यीशु बड़ा है, मेरा यीशु बड़ा है, मेरा यीशु बड़ा है। माझ्या समस्येपेक्षा माझा येशू मोठा आहे. माझ्या समस्येपेक्षा माझा येशू मोठा आहे. माझी समस्या, माझा त्रास, माझे संकट किती मोठे दिसू दे, पण त्यापेक्षा माझा येशू किती मोठा आहे.